नमस्कार, वीकेबी न्यूज के प्राइम टाइम में आपका बहुत बहुत स्वागत है। अब रुक करते हैं आज की हेडलाइंस पर। राष्ट्रपिता महात्मा गांधी पर अभद्र टिप्पणी करने वाले कालीचरण महाराज को जल्द गिरफ्तार करेगी महाराष्ट्र पुलिस। दर्ज होगा राष्ट्रद्रोह का मामला, नागपुर में बोले गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल। कोरोना ओमिक्रॉन के मद्देनजर 31 दिसंबर और न्यू ईयर की पार्टियों पर नागपुर में रहेंगे सख्त प्रतिबंध। पालक मंत्री नितिन राउत ने ली जायजा बैठक। और मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोले कालीचरण महाराज है हिंदुत्व के नाम पर काला धब्बा। और अब खबरें विस्तार से। राज्य के गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल नागपुर दौरे पर आए थे। इस दौरान उन्होंने केंद्रीय मंत्री नारायण राणे मामले में नागपुर विमानतल पर पत्रकारों से बात करते हुए कहा कि पुलिस किसी भी मामले की जांच के दौरान उन्हें जिन चीजों की अनुमति है वही वो करती है। इसी के तहत पुलिस ने राणे के घर नोटिस लगाया होगा। केंद्रीय मंत्री नारायण राणे के संबंध में राज्य के गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल ने कहा कि नारायण राणे को पुलिस स्टेशन में जाकर या उनके घर जाकर जवाब दर्ज करना संभव नहीं। इस संबंध में चर्चा शुरू है। साथ ही गृह मंत्री ने कालीचरण महाराज के तथाकथित टिप्पणी वाले मुद्दे पर कहा कि कालीचरण महाराज को महाराष्ट्र पुलिस जल्द ही हिरासत में ले लेंगी, क्योंकि राष्ट्रपिता के बारे में गलत शब्दों का इस्तेमाल करना, उनका अपमान करना अपराध है। उन पर राष्ट्रद्रोह का मामला दर्ज होना चाहिए। असं आहे की त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येणं किंवा त्यांच्या घरी जाऊन जबाब घेणं त्याच्यामधलं काही शक्य आहे, परंतु आता त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे। कालीचरण महाराजांना अरेस्ट केली छत्तीसगड पोलिसांनी। महाराष्ट्रातही गुन्हे दाखल आहेत, महाराष्ट्र पोलीस ताबा घेणार आहे का? हो, जरूर महाराष्ट्र पोलीस ताबा घेतील, कारण राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सारख्या थोर जागतिक लेवलच्या नेतृत्वाचा अशा प्रकारे उल्लेख करणं आणि अशा प्रकारे अपशब्द वापरणं हा खूप मोठा गुन्हा आहे। खरं तर राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, पण पोलीस आता त्यांना महाराष्ट्र पोलीस जिथं जिथं गुन्हे दाखल झालेले तिथं तिथं ताब्यात घेईल। नागपुर जिला नियोजन समिति की बैठक गुरुवार को पालक मंत्री डॉक्टर नितिन राउत की अध्यक्षता में डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह में आयोजित की गई। इस बैठक में विभिन्न विषयों पर चर्चा की गई। गुरुवार को पालक मंत्री डॉक्टर नितिन राउत की अध्यक्षता में डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह में नागपुर जिला नियोजन समिति की बैठक आयोजित की गई। इस बैठक में विषयों पर चर्चा की गई। खासकर कोरोना संक्रमण की स्थिति को देखते हुए स्वास्थ्य योजना को लेकर चर्चा की गई। कोरोना के नए वेरिएंट ओमिक्रॉन संबंध में अलग अलग वार्ड तैयार किए जाएंगे, ऐसी जानकारी पालक मंत्री ने दी। साथ ही उन्होंने लोगों से कोविड नियमों का पालन करने का आह्वान किया। वहीं 31 दिसंबर और न्यू ईयर के चलते शहर में सख्त पाबंदियां लगाई जाने की जानकारी भी पालक मंत्री नितिन राउत ने दी। साथ ही उन्होंने बताया कि विधायक निधि से विभिन्न विकास कार्य करने के लिए निधि जल्द उपलब्ध किया जाएगा और 31 मार्च तक यह निधि विकास कार्यों पर खर्च करना अनिवार्य होगा। इसकी खबरदारी लेने की सूचना अधिकारियों को दी गई है, ताकि बजट सत्र में नए निधि की मांग कर सके। आयोजित केलेली होती त्या बैठकीमध्ये आम्ही आरोग्य सेवेला प्राधान्य देण्याच्या संबंधी व त्यासंबंधी ओमायक्रॉनचे वेगवेगळे वार्ड तयार करण्यासंबंधीचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत। सर्वांनी खबरदारी घ्यावी आणि कोरोना नियमाचं काटेकोरपणे पालन करावं असे आदेशसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। 31 डिसेंबरला रात्री कोणत्याही प्रकारच्या नवीन वर्षाच्या निमित्तानं पार्ट्या होणार नाहीत यासंबंधीची आम्ही बंदी घातलेली आहे। आमदार विकास निधी व इतर योजनांना प्रशासकीय मान्यता मिळावी, त्यांना 8 दिवसात निधी उपलब्ध करून द्यावा, ही सुद्धा या ठिकाणी आम्ही सूचना केलेल्या आहेत। 31 मार्चपर्यंत जो निधी खर्च होणार नाही असं या ठिकाणी व्हायला नको, तो खर्च झाला पाहिजे, जेणेकरून आपलं बजेट पुन्हा सादर करत असताना आम्हाला नवीन मागण्या नोंदवायला सोपी जाईल आणि जे अधिकारी या ठिकाणी खर्च करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल।
जिल्हा नियोजन विकासामध्ये लोकसंख्येच्या आधारावर शहरी आणि ग्रामीणला निधी मिळावा आणि त्याचा पाठपुरावा करण्यात यावा असं या ठिकाणी आम्ही ठरवलं आहे. यापुढं निधी कोणताही सरेंडर होऊ नये आणि तो परत जाणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी 300 कोटीचा 350 कोटीचा प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे. MERCने त्याला मान्यता दिली तर त्याचंही काम लवकर सुरू होईल. विकास कामांचे टेंडर 30 ते 40% कमी जातात. त्यामुळं कामाच्या दर्जा व्यवस्थित राहत नाही, योग्य राहत नाही. जिल्हा परिषदेने या संदर्भात एका प्रकरणी सखोल चौकशी केली व त्यानुसार कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आलं. तशाच प्रकारे नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने अशी काळजी घ्यावी अशा सूचनासुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. माननीय जिल्हाधिकारी यासंबंधीची त्या नोंद घेऊन त्या ठिकाणी काम करणार आहेत. देखिए, टोटल हमने 180 करोड़ रुपया दोनों मेडिकल कॉलेजेस को दिया है. उसमें काफ़ी सारा काम होकर नागपुर को कोरोना मुक्त करने का काम आप लोगों के सहकार्य से यहाँ पर पूरा किया गया है और आगे भी होगा. जो भी कमियां होंगी अस्पतालों में उसकी सूचनाएं माननीय जिलाधिकारी महोदय के पास अगर आती है तो वे उसको तुरंत निपटारा करके न्याय देने का काम करती है. अगर जो आप यहाँ प्रश्न उपस्थित किए उसकी जानकारी अगर वैद्यकीय महाविद्यालय से आ जाती है तो उसकी पूर्तता की जाएगी. आप गलत प्रकार से यहाँ इसको लेने की कोशिश कर रहे हैं. सही बात तो ये है कि राज्य सरकार जो निर्देश देती है वो निर्देश पे ही काम करना पड़ता है और वो निर्देश अगर राज्य सरकार ने जो नियमावली दी उस पर अगर खरा नहीं रहता तो उसको बदला जा सकता है. मुंबई और पुणे में जिस प्रकार के निर्देश दिए गए हैं उसी प्रकार के निर्देश नागपुर में भी होना चाहिए. उसकी उन्होंने दक्षता ली है और उसके अनुसार उन्होंने आदेश निर्गमित किए हैं. राज्य के मदद व पुनर्वसन मंत्री और कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार ने नागपुर विमानतल पर पत्रकारों से बात करते हुए कई मुद्दों पर प्रकाश डाला. इस दौरान उन्होंने विदर्भ में हुई ओलावृष्टि से खराब हुई फसल का सरकार द्वारा पंचनामा करने की जानकारी दी. साथ ही बताया कि किसानों को सरकार द्वारा नुकसान भरपाई दी जाएगी. वहीं उन्होंने कालीचरण महाराज को हिंदुत्व और धर्म के नाम पर काला धब्बा बताया. साथ ही कहा कि कालीचरण लोगों को धर्म के नाम पर भड़काने का काम करते हैं. की आहे हे रब्बी पिकाचं नुकसान झालेलं आहे. गारपिटीमुळे ओला पडल्यामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि गारपीट हे त्यामुळे झालेल्या रब्बी पिकाच्या नुकसानीसाठी चणा, गहू, कडधान्य आहेत. तर आम्ही त्याची माहिती घेतो आणि लगेच त्याला पंचनामे करण्याचे आदेशसुद्धा आणि दिले जाईल. पंचनामे आल्यानंतर ज्यामध्ये ज्या SDRFच्या निकषाप्रमाणे त्यांना मदतसुद्धा दिली जाईल. कालीचरणला अटक केलेली आहे. नाही, कालीचरण तर हा नालायक माणूस, या अकोल्यातील एक भोंदू माणूस आणि म्हणून आम्ही हाऊसमध्ये सुद्धा याच्या अटकेची मागणी केलेली आहे. आम्ही आमच्या लोकांना पण सांगितलं की याच्यावर पुन्हा अधिक गुन्हे दाखल करा. हा भोंदू आहे. धर्माच्या नावाखाली लोकांच्यामध्ये लोकभावना भडकावून चीप पॉप्युलरिटीसाठी हा तळफडणारा बोगस आणि भोंदू बाबू आहे, भोंदू बाबा आहे. याला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि अशी बोलण्याची हिंमत याची अवकात नाही की महात्मा गांधीवर बोलावं. ज्या महात्म्यांनी, ज्याला देश महात्मा गांधी म्हणतो, ज्याच्या विचाराचा जगात विचाराला अंगीकारला आहे, सत्य आणि अहिंसेचे पुजारी म्हणून जवळपास 60 देशामध्ये त्यांना गौरवलं जातं. 56 देशामध्ये महात्मा गांधींचे पुतळे उभारले जातात आणि त्यांना त्यांच्या जयंतीला, पुण्यतिथीला वंदन केलं जातं. अशा महापुरुषांनी, या किड्यांनी, हा किडा ज्यावेळेस वळवडतो त्याला निश्चितपणे त्या किड्याला व्यवस्थित ठिकाणी त्याला टाकण्याची आवश्यकता आहे, त्याला बंद करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. नागपुर शहर में भी कोरोना के संक्रमण के चलते 31 और न्यू ईयर के लिए दिशा निर्देश लागू किए गए हैं. रात 12 बजे तक ही होटल्स बार शुरू रहेंगे, लेकिन खुले में पार्टी करने पर मनाही है. साथ ही शहर में कड़क पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है और ड्रंक एंड ड्राइव की कार्रवाई भी पुलिस द्वारा की जा रही है.
और रात 9 बजे से सुबह 6 बजे तक जमावबंदी लागू रहेगी। ऐसी जानकारी पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने दी। जे गाईडलाईन्स आहे जे शासनाने काढलेली आहे आणि जिल्हा प्रशासनाने काढलेली आहे त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची न्यू इयर पार्टी यावर सर्व प्रकारची अशा पार्टीजवर बंदी आहे। हॉटेल्स जरी 12 वाजेपर्यंत चालू राहतील आणि त्याचे 50% जे कॅपॅसिटीचे नियम आहे ते जरी चालू असतील त्यावेळी, परंतु डान्स पार्टीज किंवा काही इव्हेंट्स तिथे ऑर्गनाईज करण्यावर पूर्णपणे बंदी आहे। तसेच 9 वाजताची नंतर जे जमावबंदी 5 आणि 5पेक्षा जास्ती लोकांचे जमावावर बंदी आहे, त्या अनुषंगाने जे शहरात फुटाला तलाव असतील, अंबाझरी गार्डन असतील किंवा वेगवेगळे अशा प्रकारचे गार्डन्स आणि ठिकाण जिथे लोक प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे ते जमतात त्यावर पण यावर्षी बंदी आहे। लोकांची आव्हान आहे की जे वाढता कोरोनाचे प्रमाण आहे ते लक्षात घेऊन शक्यतो तितके प्रमाणे लोकांनी घरीच थांबावी। इमर्जन्सी सर्व्हिसेस काही असतील तर नक्कीच ते बाहेर पडू शकतील। बंदोबस्त मोठ्या प्रमाणात शहरात लावण्यात आलेली आहे। ड्रंक अँड ड्रायव्हिंग विरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम चालू राहतील आणि सगळे शॉप स्टॅब्लिशमेंट जे नियमित वेळी आहे त्यावर बंद करण्यासाठी पण पोलीस प्रशासन योग्य दखल घेत आहे। वक्त तो चला एक छोटे से ब्रेक का, लेकिन बने रहिए आप हमारे साथ। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree, 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी gives you a degree or diploma with a job। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, beside कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक के बाद आपका फिर से स्वागत। गुरुवार को भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा राज्य सरकार के विरोध में नागपुर विश्वविद्यालय के सामने आंदोलन किया गया। इस दौरान विश्वविद्यालय सुधारना कानून को लेकर सरकार के विरोध में जमकर नारेबाजी की गई। महाविकास आघाड़ी सरकार द्वारा सदन में विश्वविद्यालय सुधारना कानून पारित किया गया। उसी के विरोध में गुरुवार को भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर द्वारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्वविद्यालय के सामने राज्य सरकार के विरोध में तीव्र आंदोलन किया गया। साथ ही राज्य सरकार के विरोध में जमकर नारेबाजी भी की गई। इस आंदोलन में भारतीय जनता युवा मोर्चा की महामंत्री शिवानी दानी समेत बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराद्वारे आज आम्ही इथे तीव्र आंदोलन करत आहोत महाविकास आघाडीच्या विरोधात। जे सरकार साधी परीक्षा घेऊ शकत नाही त्या सरकारला संपूर्ण विद्यापीठाचे अधिकार आपल्या हातात घ्यायचे आहे, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधकारमय होऊ शकतं, जे भारतीय जनता युवा मोर्चा कदापि घेणार नाही। शिक्षण मंत्री स्वतःला उपकुलपतीचा दर्जा देतात, व्हाईस चान्सलरचा दर्जा देऊ इच्छिता, हे भारतीय जनता युवा मोर्चा खपवून घेणार नाही, ते होऊ देणार नाही। आज केवळ आम्ही इथे सुरुवात करत आहोत। जर का हे यांनी विधेयक वापस घेतलं नाही तर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील, ज्याचा खामियाजा या सरकारला भुगतावा लागेल। संक्रांत का त्योहार नजदीक आते ही प्रतिबंधित नायलॉन मांझा की अवैध बिक्री भी जोरों पर होती है। इसी पर कार्रवाई करने के लिए शहर पुलिस भी तैयार है। वहीं कोतवाली पुलिस ने 196 बंडल नायलॉन मांझा जब्त कर 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। नायलॉन मंजा विक्रेताओं के खिलाफ कार्रवाई कर कोतवाली पुलिस ने 196 बंडल नायलॉन मंजा जब्त किया और 2 आरोपियों को गिरफ्तार किया। पकड़े गए आरोपियों में दसरा रोड मांगपुरा निवासी प्रियांक दीपकराव जावलकर और कर्नल बाग नई शुक्रवारी निवासी सौरभ हरिश्चंद्र बनोदे का समावेश है।
पुलिस को जानकारी मिली थी कि प्रियांक अपने घर से नायलॉन मांझा बेच रहा है। खबर के आधार पर मंगलवार की दोपहर पुलिस ने उसके घर पर छापा मारा। बड़े पैमाने पर नायलॉन मांझा के बंडल पुलिस के हाथ लगे। उससे माल बेचने वाले के बारे में पूछताछ की गई। प्रियांक ने बताया कि सारा माल उसे सौरभ बनोदे ने बेचने दिया था। इसके बाद पुलिस ने सौरभ के घर पर छापा मारा। दोनों के पास से पुलिस ने 1,38,000 रुपये का नायलॉन मांझा जप्त किया। दिनांक 28/9/21 रोजी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की प्रियांक दीपकराव जावळकर नावाचा इसम त्याच्या राहतेघरून शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजाची विक्री करीत आहे। अशा माहितीवरून आम्ही मान्य वरिष्ठांना माहिती देऊन स्टाफसह त्या ठिकाणी गेलो असता प्रियांक जावळकर याच्या राहतेघरी तो मिळून आला। त्याच्याकडून आम्ही 9 बंडल नायलॉन मांजा जप्त केला 2 पंचासमक्ष। प्रियांक जावळकरला त्याच्याकडून मांजा जप्त केल्यानंतर प्रियांक जावळकर याला आम्ही विचारलं की हा माल तू कुठून घेतला आहे। तर प्रियांक जावळकर यांनी सदरचा माल सौरभ हरिश्चंद्र बनोदे राहणार कर्नलबाग पोस्ट गणेशपेठ हद्दीतून घेतल्याचे सांगितले। त्याप्रमाणे आम्ही मान्यवरिष्ठांना माहिती दिली। मान्यवरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पोस्ट गणेशपेठच्या स्टाफसह सौरभ हरिश्चंद्र बनोदे याच्या घरी आम्ही रेड केली। त्याच्याकडून आम्हाला 187 बंडल नायलॉन मांजा मिळून आला। तो आम्ही 2 पंचासमक्ष जप्त केला। अशी कारवाई आमची 196 बंडल नायलॉन मांजा मिळून आलेला आहे। 1,38,400 रुपये आहे असा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। माझी सर्व नागरिकांना हीच विनंती आहे की त्यांनी नायलॉन मांजाची विक्री करताना कोणी मिळून आल्यास पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, जेणेकरून आम्हाला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। वर्धा में पेट्रोल पंप हटाओ कृति समिति द्वारा सरकार के गैर जिम्मेदाराना रवैये के खिलाफ अनशन शुरू है। इस अनशन को 107 दिन पूरे हो चुके हैं, लेकिन अब तक कोई निर्णय नहीं लिया गया है। पेट्रोल पंप हटाओ कृति समितीचा जय हो। पेट्रोल पंप हटाओ कृति समितीचा जय हो। अरे आवाज दो। जय हो। वर्धा शहर का केंद्र बिंदु डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के सिविल लाइन पुतले के पास पुलिस वेलफेयर अंतर्गत पेट्रोल पंप बनाकर इस परिसर का सौंदर्यीकरण नष्ट किया जा रहा है। पेट्रोल पंप की जगह स्थलांतरित करने की मांग के लिए सरकार, जिलाधिकारी व पुलिस अधीक्षक प्रशासन के विरोध में श्रृंखलाबद्ध अनशन शुरू है। इस अनशन को 107 दिन पूरे हो चुके, लेकिन अब तक कोई निर्णय नहीं लिया गया। इसलिए मांग और तेज होने की बात पेट्रोल पंप हटाओ कृति समिति कार्यकर्ताओं ने बताई। साथ ही उनका कहना है कि अब मांगों के लिए सड़क पर आकर आक्रोश आंदोलन करेंगे। जोपर्यंत पेट्रोल पंप हटणार नाही तोपर्यंत 107वा दिवस जरी असेल तरी हा रेग्युलर आम्ही इथे साखळी उपोषण करणार आहोत। आम्ही सुद्धा मागं हटणार नाही आहोत की जेवढे हट्टी ते असतील तर त्याच्यापेक्षा जास्त हट्टी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी चालवतो आम्ही, ती चळवळीतले लोक हट्टी आहेत। हा हट्ट आम्ही सुद्धा सोडणार नाही आहोत आणि हट्ट सोडणार नाही म्हणजे नाही, आमचा हट्ट आम्ही पूर्ण करून घेणार आहोत। जिल्हा महासचिव बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जो पेट्रोल पंप इथे त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या कृती समिती जी आहे पेट्रोल पंपाची, त्या कृती समितीला आमचा पाठिंबा आहे विशाखा दलांचा, आणि त्या पाठिंब्यामुळे आम्ही ते रोज उपोषणाला बसलो आहे। गेल्या 4 महिन्यापासून हा पेट्रोल पंप इथे हटला पाहिजे याकरता आमची ही कृती समितीची मागणी आहे, परंतु शासनाने अजून काही दखल घेतलेली नाही। ही फार गंभीर बाब आहे। जर हा पेट्रोल पंप इथं हटलेला नाही आणि हटणार नाही तर आम्ही या प्रशासनाला वेठीस धरू आणि आमची आणखी जी भूमिका आमची आहे ती आणखी जोरात सुरू ठेवू। अन्यथा आमरण उपोषणाचं काम जरी पडलं तरी आम्ही इथून मागे हटणार नाही, आणि जोपर्यंत हा पेट्रोल पंप इथं हटणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागे घेणार नाही। वर्धा में वीर अशोक सम्राट संगठन द्वारा विभिन्न मांगों के लिए कई दिनों से महात्मा गांधी की प्रतिमा के पास अनशन जारी था। इस संगठन की महत्वपूर्ण 3 मांगे प्रशासन द्वारा पूरी की गई, इसलिए अनशन पीछे ले लिया गया। संपूर्ण महाराष्ट्र की नगर परिषदों और जिला परिषदों की सभी सरकारी स्कूलों में सीबीएसई शिक्षा का प्रस्ताव व अन्य मांगे तुरंत पास करने के लिए जिला सामान्य अस्पताल में आईसीयू बनाने के लिए निधि मंजूर किया जाए
व बजाज चौक के उड़ान पुल का निर्माण कार्य तुरंत पूर्ण किया जाए। इन सब मांगों के लिए वीर अशोक सम्राट संगठन के संस्थापक अध्यक्ष विक्की सवई जिलाधिकारी कार्यालय के सामने 15 दिनों से अनशन पर बैठे थे। इनमें से 3 महत्वपूर्ण मांगे सरकार ने पूरी करने का लेखी पत्र देकर आश्वासन दिया। इसलिए वीर अशोक सम्राट संगठन के संस्थापक अध्यक्ष विक्की सवई ने अन्नत्याग अनशन पीछे लिया। 4 विषयावर मी बसलो होतो। पहिली मागणी होती संपूर्ण महाराष्ट्राची नगर परिषद व जिल्हा परिषदची संपूर्ण शाळेमध्ये CBSE शिक्षा प्रस्ताव पास करण्याबाबत होती। दुसरी मागणी होती सामान्य रुग्णालय दवाखान्यामध्ये ICU बनवणे आणि डॉक्टरनी सर्जन हे अवेलेबल करणे। आणि तिसरी मागणी होती महात्मा गांधी विद्यालय तुरंत सुरू करणे आणि जे भ्रष्टाचार झाला लाखो रुपयाचा त्याच्यावर कारवाई बसवण्यात यावी। आणि चौथी मागणी होती बजाज उडान पुलची, जे नवीन बजाज पुल 1 वर्षापासून जे काम थांबलेलं होतं आणि त्याला लवकरात लवकर सुरू करा आणि जे ठेकेदार आहे त्यांच्यावर दंडानुसार कारवाई करण्याबाबत हे 4 विषयावर मी 15 दिवसपासून अन्नत्याग आंदोलनावर बसलो होतो। आणि 15व्या दिवशी मला ठीक 5 वाजता 21 तारखेला मला बांधकाम विभागवाल्यांना पत्र आणून दिलं लिखितमध्ये, आम्ही लवकरात लवकर बजाज उडान पुलच्या मार्चवरी काम करू। आणि मग त्याच्यानंतर महात्मा गांधी विद्यालय यांच्या पत्र आलं लिखितमध्ये का त्यांना हे म्हणलं आहे का लवकरात लवकर आम्ही शाळा दुरुस्ती करून शाळा सुरू करू आणि जे भ्रष्टाचार झाला त्याच्यावर आम्ही जानेवारीवरी कारवाई पूर्ण करू। आणि जे दवाखान्याचे आहे मग त्याच्यानंतर मला 5 वाजता तहसीलदार साहेब आणि जे डॉक्टर CS त्यांनी पाठवलं होतं, सचिन तडा साहेबांना त्यांचे डॉक्टर्स पाठवलं होतं लेटर घेऊन। त्यांना 50 बेडचे ICU आणि जे डॉक्टर्सना सर्जन आहे आम्ही अवेलेबल करू अशी प्रस्ताव आम्ही प्रशासनाला पाठवू हे लिखितमध्ये मला पत्र दिलेलं आहे। 15व्या दिवशी मी इथून 5 वाजता संध्याकाळी उठलो आणि मला सगळी ती मागणी पूर्ण झाली आणि CM साहेबाच्या CBSE शिक्षेसाठी आम्ही लवकरात लवकर काही निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांना दिलं। तो आज के प्राइम टाइम में बस इतना ही। आपसे कल फिर मुलाकात होगी, तब तक देखते रहिए VKB न्यूज़। नमस्कार।